जेव्हा प्राचीन भारतीय हडप्पा संस्कृती नैसर्गिक शक्तींपुढे हतबल होऊन आपल्या विनाशाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली होती, त्याच वेळेस एक नवीन संस्कृती भारताच्या पश्चिमोत्तर सीमेवरून भारतात प्रवेश करू लागली होती. हडप्पा संस्कृतीपेक्षा भिन्न असलेल्या या संस्कृतीची माहिती आपल्याला वेदांच्या माध्यमातून मिळते. म्हणून या संस्कृतीस आपण वैदिक संस्कृती या नावाने ओळखतो आणि या संस्कृतीचे जनक आर्य असल्याकारणाने या संस्कृतीला आर्य संस्कृती या नावाने देखील संबोधित केले जाते. तर चला मित्रांनो, आज आपण हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतर भारतीय भूमीवर स्थापित झालेल्या वैदिक संस्कृती आणि आर्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना आपल्या लक्षात येते की येथील संस्कृतींचा विकासक्रम हा काहीसा उलटा आहे. कारण ज्या भूमीवर हडप्पा संस्कृतीचे लोक कधी एकेकाळी भव्य रस्ते आणि इमारती बांधून शहरी जीवन जगत होते, त्याच भूमीवर आता वैदिक संस्कृतीचे लोक ग्रामीण जीवन जगू लागले होते. ज्या भूमीवरून देशविदेशात व्यापार केला जात होता, त्याच भूमीवर आता फक्त पशुपालन आणि शेती केली जात होती. संस्कृतीच्या विकासाचा हा उलटा क्रम पाहता आपल्या लक्षात येते की हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतर भारतीय भूमीवर स्थापित झालेली वैदिक संस्कृती ही तुलनेने खूपच कमी विकसित होती. हे देखील सत्य आहे की हडप्पा संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी आपण वैदिक संस्कृतीलाच भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती मानत होतो. परंतु आता पुरातात्विक संशोधनांमधून हे सिद्ध झाले आहे की इसवी सन पूर्व 1750 येईपर्यंत हडप्पा संस्कृती विनाशाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली होती. तर याच कालावधीत आर्यांच्या भारतातील आगमनाची प्रक्रिया देखील सुरू झाली होती. आज बहुतेक इतिहासकार ऋग्वेदाच्या रचनेचा कालावधी हा इसवी सन पूर्व 1500 असल्याचे मानतात आणि म्हणूनच आर्यांचे भारतातील आगमन हे इसवी सन पूर्व 1800 ते इसवी सन पूर्व 1500च्या दरम्यान झाले असावे असे आपल्या लक्षात येते. येथील सप्त सिंधू प्रदेशात शांती आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आर्यांना बऱ्याच कालावधीपर्यंत संघर्ष करावा लागला असेल आणि त्यानंतरच त्यांना वेदांची निर्मिती करण्यास पूरक वातावरण निर्माण झाले असावे असे आपल्या लक्षात येते. वैदिक काळास पुरातात्विक आणि साहित्यिक पुराव्यांच्या आधारावर ऋग्वेदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ अशा दोन भागात विभागण्यात आलेले आहे, ज्यामध्ये ऋग्वेदातील माहितीचे संकलन हे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 या दरम्यानच्या कालावधीत, तर सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि इतर वैदिक ग्रंथांची निर्मिती ही इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 या कालावधीत झाली असावी असे मानले जाते. आर्य या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ अथवा सभ्य. मुळात आर्य हा शब्द एक विशेषण असून याचा उपयोग वैदिक संस्कृतीचे लोक स्वतःला संबोधित करण्यासाठी करत असत. वैदिक आर्यांचे वर्णन करायचे झाल्यास आर्य हे रंगाने गौरवर्ण, बलिष्ठ बाहू, कुर्ले केस, लांब नाक आणि मजबूत बांधा असणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्वाचे स्वामी होते. मुख्यत्वे करून ते घोड्यांची सवारी करत असत. तलवारबाजीत ते पारंगत, तर तीर कमान चालवण्यात ते धुरंधर होते. ते युद्धात विविध प्रकारचे हत्यार, ढाल, कवच आणि घोड्यांचे रथ वापरत असत. यासोबतच ते कृषी आणि पशुपालन व्यवसाय देखील कुशलतेने करत असत. आर्य हे विविध देवी देवतांना मानणारे धार्मिक लोक होते. ते देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग करत असत आणि ते संस्कृत भाषेचे आद्य रूप म्हणजेच हिंद युरोपीय भाषेचा वापर करत असत. परंतु त्यांना लिपीचे ज्ञान मात्र नव्हते. म्हणूनच ते आपले ज्ञान श्रुती आणि स्मृतीच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असत. त्यांच्या या प्रयत्नामुळेच वैदिक साहित्याला श्रुती साहित्य असे देखील म्हटले गेले आहे. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे आर्य हे आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या लोकांना दास किंवा दस्यू या नावाने संबोधित असत. ऋग्वेदात दास किंवा दस्यू यांचे अकर्मण म्हणजेच वैदिक क्रिया न करणारे, अदेवयू म्हणजेच वैदिक देवतांना न मानणारे, अयजवन
म्हणजेच यज्ञविधी न करणारे आणि मृदवाक म्हणजेच अनोळखी भाषा बोलणारे अशा शब्दात वर्णन करण्यात आलेले आहे। या लोकांना ऋग्वेदात शिष्णदेवा म्हणजेच लिंगपूजक असे देखील संबोधण्यात आलेले आहे। आर्यांचे मूळ निवासस्थान कोणते होते या प्रश्नावर इतिहासकारांमध्ये प्रचंड मतभेद असल्याचे दिसून येते। बहुसंख्य भारतीय इतिहासकार मानतात की आर्य हे बाहेरून आले नसून ते येथीलच मूल निवासी होते, तर बहुसंख्य विदेशी इतिहासकार मानतात की आर्य हे बाहेरूनच भारतात आले होते। या संदर्भात विविध पुराव्यांच्या आधारे सर्वाधिक प्रमाणित मतानुसार आर्य हे आल्प्स पर्वताच्या पूर्वेकडील भागातून म्हणजेच युरेशियातून भारतात आले असावेत असेही मानले जाते। ऋग्वेदातील नद्यांच्या उल्लेखानुसार जर पाहिले तर आपल्याला अफगाणिस्तानमधील कुभा, क्रुमू, गोमती आणि सुवास्तू या 4 नद्यांचा उल्लेख मिळतो, तर पंजाब प्रांतातील सिंधू, सरस्वती, शतुद्री, विपाशा, परुषणी, वितस्ता, अस्किनी या 7 सिंधू नद्यांचा उल्लेख मिळतो। यावरून आपल्या लक्षात येते की आर्यांचे प्रारंभिक वास्तव्य हे भारताच्या पश्चिमोत्तर सीमेवरील अफगाणिस्तान आणि पंजाबमधील प्रदेशातच स्थिरावलेले असावे, कारण गंगासारख्या अतिमहत्त्वाच्या नदीचा उल्लेख ऋग्वेदात फक्त एकच वेळा तर यमुनासारख्या नदीचा उल्लेख फक्त 3च वेळा झालेला आपल्याला दिसून येतो। यावरून स्पष्ट होते की ऋग्वेदिक आर्यांचे भौगोलिक क्षेत्र हे पश्चिमोत्तर सीमेवरील अफगाणिस्तानपासून गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत, तर उत्तरेला हिमालयाच्या पश्चिम भागापासून दक्षिणेला उत्तर राजस्थानपर्यंतच्या प्रदेशापुरतेच मर्यादित होते। उत्तर वैदिक काळात मात्र आर्यांनी आपल्या क्षेत्रात मोठा विस्तार केला। या विस्ताराचे वर्णन आपल्याला शतपथ ब्राह्मण या ग्रंथात विस्तृतपणे पाहायला मिळते। त्यांनी गंगा आणि यमुना नद्यांच्या मध्यात असलेल्या भूमीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि त्याचे नाव त्यांनी ब्रह्मर्षी देश असे ठेवले। हिमालय तसेच विंध्याचल यांच्या मध्य भागावर अधिकार प्राप्त करून त्याचे नाव त्यांनी मध्य देश असे ठेवले आणि कालांतराने बिहार तसेच बंगालच्या दक्षिण पूर्व क्षेत्रावर अधिकार प्राप्त करून त्यांनी संपूर्ण उत्तर भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। या संपूर्ण भूभागास त्यांनी आर्यावर्त असे नाव ठेवले। इसवी सन पूर्व 1500 पासून इसवी सन पूर्व 600 पर्यंतच्या 900 वर्षांच्या दीर्घ कालखंडात वैदिक संस्कृतीने भारतीय इतिहासात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे। त्यांच्या या योगदानाचे साहित्यिक पुरावे आपल्याला वेद, पुराण, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ यांच्या माध्यमातून मिळतात, तर पुरातात्विक पुरावे आपल्याला उत्खननाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या मातीच्या भांड्यांच्या रूपात मिळतात। या पुराव्यांना आपण ऋग्वेदकालीन पुरावे आणि उत्तर वैदिक कालीन पुरावे अशा 2 भागांमध्ये विभाजित केले आहे। ऋग्वेदकालीन मातीच्या भांड्यांना काळसर किंवा लाल मातीची भांडी, तर उत्तर वैदिक कालीन मातीच्या भांड्यांना चित्रित धूसर मातीची भांडी या नावाने ओळखले जाते। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात लवकर प्राप्त होईल। तर चला मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।